बघा, हद्दवाढीचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटते नगरपालिका ज्यावेळी झाली तेव्हापासून हद्दवाढ झालेली नाही. महानगरपालिका तर सोडाच, 80-82 वर्ष हद्दवाढ झाली नाही. आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण पाहतो, ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, ज्या ज्या शहरांच्या हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणचा विकास झालेला आहे. आणि मग अनेक गोष्टींचा त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वाढतात. मला काही दिवसापूर्वी काही व्यक्तीनं फोन केला, हो मी किती 17,000ला काहीतरी एक जमीन घेतली होती, त्याचे 50 लाख रुपये झाले 1 गुंठे. असे अनेक त्याचे फायदे आहेत. आता एक लक्षात घ्या, आम्ही या संदर्भात आग्रही होतोच, आजही आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यावर आमची झालेली बैठक जी होती त्यामध्ये दोन्ही सचिव होते, उपमुख्यमंत्री आणि युडी मिनिस्टर आमचे शिंदेसाहेब होते, अनेक अधिकारी होते, आपले महापालिकेचे आयुक्त, सगळ्यांनी त्यावेळी ठरलं काय की अशा 120 प्रस्ताव आता हद्दवाढीचे प्रलंबित आहेत. हा 121वा प्रस्ताव तुम्ही सादर करा. आता 81 जे प्रभाग आहेत त्याचमध्ये ही निवडणूक होणार आहे. बाकीची निवडणूक ती जिल्हा परिषद त्यात होणार आहे. पण ज्या वेळेला नोटिफिकेशन निघेल आणि हद्दवाढ पूर्ण होईल त्यावेळेला पुन्हा ती निवडणूक होईल. आणि त्यामुळे हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये हद्दवाढीच्या प्रक्रियेमध्ये देखील सर्व नागरिकांनी विरोध न करता, राजकीय नेत्यांनी देखील विरोध न करता यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. लवकरच आपल्याला सर्किट बेंचची आनंदाची बातमी मिळेल. लवकरच आपल्याला IT पार्कची आनंदाची बातमी मिळेल. महास्ट्राईड प्रकल्प शासनानं आता लॉन्च केला. नागपूरला IIMला त्याचं उद्घाटन झालं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं. मी होतो त्याच्या ओपनिंगला. तर आपल्याला IT सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. 4 दिवसापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स एक झाली कॅप्टिव्ह एनर्जी देण्यासंदर्भात इंडस्ट्रीला. जी इंडस्ट्रीचं मत होतं की आम्हाला वीज दर परवडत नाही, 13 रुपयांनी घ्यावं लागतं, आम्ही परराज्यात जातो, त्याचा 6-7 रुपयांना आपण देणार आहोत. शाश्वत विकास प्रदेशाच्या माध्यमातून जे 5 मुद्दे आपण घेतले, मग ते IT असेल, इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल असेल, पर्यटन असेल, तर अशा या जे पोटेन्शियल कोल्हापूर जिल्ह्याला विकासाचं आहे त्यामध्ये काम करायचं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याला विकासापर्यंत न्यायचं ही आमची भूमिका आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.